बघितलं मुंबईतल्या लोटस पार्क इमारतीमध्ये झालेल्या आगीतल्या उंच इमारतीचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर या आगीमध्ये अग्निशमन दलाचे एक जवान नितीन येवलेकर यांचा बळी घेतला। येवलेकर शहीद झाल्यानं त्यांच्या कुटुंबाचा एकमेव कमावता आधार केलाय। महापालिकेनं त्यांना मदत सुद्धा जाहीर केली आहे। पण जय महाराष्ट्राकडून येवलेकर कुटुंबियांसाठी खास मदत देण्यात येते। आपण थेट जाऊया सुवर्णाकडे। जय महाराष्ट्र न्यूज चॅनल हे सुरूच यासाठी झालं की आपण सर्वसामान्यांचा आवाज जो आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकू, सरकारपर्यंत पोहोचवू शकू आणि त्यांना न्याय देऊ शकू। त्याच अनुषंगाने 1.5 वर्ष हा प्रवास सुरू झाला आणि आपण प्रयत्न करतो की त्या अनेक गोष्टींच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून न्याय मिळू शकेल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 आठवड्यापूर्वी 16 तारखेला अंधेरी पश्चिमेला लोटस बिझनेस पार्कच्या वरच्या 2 मजल्यांवर आग लागली आणि आपण आपला एक अग्निशमन दलाचा अधिकारी जवान गमावला। नितीन येवलेकर त्यांचं नाव 1 आठवडा उलटून केलं आहे। महापालिकेनं तर त्यांना मदत जाहीर केली, मात्र सहाना ग्रुप ज्याने सातत्याने सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, अनेक वर्ष सहाना ग्रुपचे चेअरमन सुधाकर शेट्टी हे लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोचतात, त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतील, पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित कसं करू शकतील हे बघत असतात। आणि आज शहीद नितीन येवलेकर यांच्या कुटुंबियांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या पत्नी शुभांगी येवलेकर, त्यांची 2 लहान मुलं, एका मोठ्या भावाचं कर्तव्य आज इथे सुधाकर शेट्टी पार पाडणार आहेत। त्यांना 10 लाखांचा धनादेश ते देणार आहेत। मला सुधाकर शेट्टींशी आधी बोलायचं आहे। सुधाकर शेट्टी, सातत्याने जेव्हा अशी कुठलीही घटना मुंबईमध्ये किंवा आजूबाजूला घडते तेव्हा एका मोठ्या भावासारखं, पित्यासारखं आपण पुढे जाता आणि मदत करत असता। आत्ता काय भावना आहेत आपल्या? जो लोटस बिल्डिंग में जो आग लग गया है उसमें एक जवान गुजर गया है, तो उनके छोटे 2 बच्चे हैं। तो साना ग्रुप ऑफ कंपनी जय महाराष्ट्र का तरफ से हमने 10 लाख रुपए देने का निर्णय लिया है, इसलिए कि उनका जो एजुकेशन वगैरह अच्छा हुए, एजुकेशन के लिए हम लोग ने मदद की है। थैंक यू। स्थानिक आमदार इथले अशोक जाधव हे देखील आपल्याबरोबर आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत। इथल्या लोकांना काय हवंय नको हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात। शुभांगी येवलेकर आपल्याबरोबर आहेत, त्यांचे अश्रू थांबणार नाही आहेत, कारण ते आपण थांबवू शकत नाही। हक्काचा माणूस त्यांनी गमावलेला आहे, जो आपण त्यांना देऊ शकत नाही। मात्र हा धनादेश देऊन ही जी 2 लहान मुलं आहेत त्यांना मात्र पुढे आपण त्यांचं आयुष्य कसं चांगलं होईल ह्याचा प्रयत्न आपण करू शकतो। अशोक जाधव आपल्याकडे आहेत, मला अशोक जाधव यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे। अशोक जाधव, आपण बघतो अनेकदा यावर टीका झालेली आहे की अशा ज्या काचेच्या बिल्डिंग्स आहेत किंवा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना जे साहित्य मिळणं अपेक्षित आहे ते मिळताना दिसत नाही। आपण काय सांगाल याविषयी? या बाबतीत असा कुठलाही निर्णय अजून MRTP ॲक्ट प्रमाणे महानगरपालिकेत झालेला नाही आहे। म्हणजे त्यांना पात्र ठरवायचं किंवा नाही ठरवायचं तर ह्याच्यावर विचार चालू आहेत। परंतु जर ज्या गोष्टीमुळे माणूसहानी किंवा इतर काही नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असेल तर त्या बाबतीत महानगरपालिकेने आपला ॲक्ट बनवला पाहिजे आणि त्या नियमाप्रमाणेच त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे। महापालिकेने तर या ताईला, तिच्या कुटुंबियांना मदत जाहीर केलेली आहे, मात्र राज्य सरकार काही करणार आहे का आपल्या पातळीवर? या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांशी आजच मी बोलणार आहे, कारण आज आमची भेट आहे संध्याकाळी, आणि त्या बाबतीत त्यांना शासनाकडूनही मदत मिळवून द्यायची मी प्रयत्न करेन। ताई, जसं मी आधीच म्हटलं की तुझं दुःख इतकं मोठं आहे की आम्ही कोणीच ते पूर्ण करू शकत नाही, भरून काढू शकत नाही। एक धनादेश तुला की तुझ्या 2 मुलांसाठी तुला पुढे हे होईल किंवा बाबा तुमचं सुद्धा दुःख आम्ही ते भरून नाही काढू शकत। मात्र ताई, तुला आत्ता काही भावना व्यक्त करायच्यात, तुला काही मागणी मागायची आहे की तू सगळ्यांशी बोलू इच्छितेस याबाबत? माझी एकच इच्छा आहे की त्यांच्या म्हणजे मला कोणीही आजपर्यंत म्हणजे मी बोरिवली फायर ब्रिगेडमधले आत्ता मला भेटायला आठवडा झाला, मला भेटायला बँड्रा कॉम्प्लेक्स, बँड्रा कुर्लाचे आहेत ते फायरमन आले, ठाणा फायरमन आले, पण बोरिवली फायरमनमधलं कोणीही नाही, कोणी ऑफिसर आलं नाही विचारायला किंवा कोणी विचारलंही नाही। जी मी प्रश्न त्यांना विचारले की म्हणजे मला खरं खरं सांगा की काय झालं त्या दिवशी, किती जणं होती किंवा ते कसे काय एकटेच अडकले, तुम्ही 33 जणं होतात, तुम्ही सगळे एका साईडला होतात, मग ते एकटेच कसे वेगळे गेले, किंवा माझे जेवढे प्रश्न होते ते कोणी मला घरी आलं नाही किंवा कोणी मला बोललं पण नाही किंवा माझ्या प्रश्नांची कुणीही उत्तरं पण दिली नाही आहेत की काय झालं त्या दिवशी, कसं झालं, काय झालं। मी खूप जणांना त्या भायखळा स्टेशनला विचारलं की भायखळ्याला ऑफिसर असतात, त्या ऑफिसरना पण विचारलं, पण मला काहीही कोणी सांगायला तयार नव्हतं की बोलतात की आम्हाला माहीत नाही आहे, आम्ही चौकशी करू आणि सांगू। पण 8 दिवस झाले, अजून चौकशी त्यांची संपली आहे की सुरू झाली आहे की माहीत नाही आहे अजून।
नक्की. शुभांगी उलेकर यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अर्थातच आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, त्याची उत्तर आपण घेणार आहोत. जय महाराष्ट्र सातत्याने यामध्ये पुढाकार घेईल. मात्र आत्ता जो धनादेश सुधाकर शेट्टी सहाना ग्रुपचे चेअरमन ते सुपूर्द करतील शुभांगी उलेकर यांना. जसं मी पुन्हा पुन्हा म्हणते की ह्यांच्या आयुष्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी आपण सगळे भरून नाही काढू शकणार आहोत. मात्र हा जो धनादेश आहे हा या 2 मुलींना त्यांचं पुढचं आयुष्य जगण्यासाठी नक्कीच खूप मदत आणि धीराचा ठरणार आहे. अनेकदा आपण सगळे बघतो की खूपदा धनादेश ड्यू केला जातो, तशी घोषणा केली जाते, मात्र ते मिळायला वर्षानुवर्ष जातात. मात्र एका आठवड्यात 1 आठवडा झालेला आहे. एका आठवड्यामध्ये जे सांगितलं गेलेलं होतं सहाना ग्रुपतर्फे ते पाळलं गेलं आहे आणि हा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आपण बोलतो आहोत, आपल्या अजून एक व्यथा किंवा अजून एक मागणी किंवा अजून एक म्हणणं मांडायचं आहे शुभांगी उलेकर यांना. आपण बोलूया त्यांच्याशी. फक्त तुमचे आभार मानायचे आहेत. मला खूप जणांनी सांगितलं, खूप जणांनी आश्वासनही दिली की आम्ही हे देऊ. आमच्या विरारच्या लोकांनी पण सांगितलं, विरारच्या आमदार लोकांनी पण सांगितलं, पण कोणीही अजून घरापर्यंत कोणीही आलं नाही की मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलू. पण सगळेजण तोंडाने बोलून गेले, पण अजून कोणीही काही बोललेलं नाही आहे किंवा कोणीही काहीही केलेलं नाही आहे. पण आज जय महाराष्ट्राने खूप सारं आमच्यासाठी, खूप माझ्या मुलींसाठी केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. नक्की. हा जसं मी सुरुवातीपासून म्हणते की हा धनादेश जो आहे या मुलींसाठी खूप मदतीला ठरेल. सहाना ग्रुपने सातत्याने किंवा जय महाराष्ट्र चॅनलने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत की आम्ही काय समाजासाठी देऊ शकतो. सुधाकर शेट्टींचं हे कायम म्हणणं राहिलेलं आहे की जे ऋण आहे समाजाचं, महाराष्ट्राचं, ते कसं फेडता येईल, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं फेडता येईल. आपल्या काय भावना आहेत? आपल्याला असं वाटतं की ह्या 2 मुलींसाठी मदत ठरेल हा धनादेश? हो, नक्की मदत ठरेल. सहाना ग्रुपकडून आम्हाला जे काही या 2 मुलींच्या शिक्षणासाठी जी मदत झालेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि सहाना ग्रुप शेट्टी साहेब आणि सगळ्या सहाना ग्रुपचा आम्ही आभारी आहोत. नक्की. आपण बघतोय की सहाना ग्रुपचे चेअरमन सुधाकर शेट्टी यांनी तर स्वतः पुढे येऊन मदत केलेली आहे. काही धनादेश एक फुलाची पाकळी का होईना ती त्यांच्यापर्यंत पोचली आहे. मी आपल्या सगळ्यांना सुद्धा आवाहन करेन, ज्याला कोणाला शक्य आहे त्याने त्या पद्धतीने या कुटुंबाला मदत करावी. अर्थातच त्यांनी मागितलेलं नाही, त्यांना गरज नाही, त्या स्वतः कमवत्या आहेत. मात्र कुठेतरी त्यांच्या मुलांसाठी तो नक्की आधार ठरणार आहे आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचाल याचं समाधान तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. मनोश्री, मी पुन्हा तुझ्याकडे येते. नक्की सुवर्ण, आपण बघतोय की मुंबईच्या सुरक्षेसाठी आपले प्राण देणाऱ्या नितीन येवलेकर यांच्या कुटुंबाला मदतीसाठी अनेक हात पुढे येण्याची अजूनही गरज आहे. सहाना ग्रुपने या येवलेकर कुटुंबियांसाठी अगदी मदत करायचं, अगदी फुलाची पाकळी मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुधाकर शेट्टी यांच्याकडून या येवलेकर कुटुंबियांसाठी आपण बघतो की 10 लाख रुपयांची ही मदत आता देण्यात आलेली आहे. येवलेकर कुटुंबियांच्या हे ज्या लहान चिमुकल्या मुली आहेत या मुलींच्या शिक्षणासाठी आगाऊ खर्च म्हणून एक हा छोटासा प्रयत्न सहाना ग्रुपकडनं करण्यात आलेला आहे.